व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही पाहू शकता ही सर्व दृश्य जे आहेत हे इचलकरंजीतले आहेत. इचलकरंजीमध्ये आरटीओ ऑफिस चालू झालेलं आहे आणि आरटीओ ऑफिस संदर्भात काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना काय वाटतंय आणि या संदर्भात प्रतिक्रिया काय आहेत. सर, एक नागरिक म्हणून तुम्हाला आज इचलकरंजीमध्ये आरटीओ ऑफिस चालू झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर? मस्त वाटतं. इथल्या शिरोळ तालुका हातकणंगले तालुक्यातल्या माणसांना इकडे यायला आणि इथून आल्यानंतर इकडची कामं करायला माणसांना सोपं पडेल. त्यामुळे चांगली गोष्ट आहे की इथे सगळं झालेलं आहे. हे जे आहेत हे नागरिक आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. सर, तुम्हाला काय वाटतं नेमका इचलकरंजीमध्ये MH51 चालू झालेलं आहे आणि इचलकरंजीची याच्यामध्ये इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटमध्ये कसे योगदान असणार आहे? आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता इचलकरंजीमध्ये आरटीओ ऑफिस होणे काळाची गरज होती आणि त्याचा पाठपुरावा भरपूर वर्षापासून चालू होता आणि आज ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे आणि MH51 ही इचलकरंजी नवीन ओळख झालेली आहे. सर्वांचा आणि शासनाचा या ठिकाणी खूप खूप आभार आणि धन्यवाद. काहीकडं ऑफिसर लोक पण आहेत व अधिकारी देखील आलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसं देखील ह्या उद्घाटनासाठी आज उपस्थित राहिलेले आहेत. खरंच एक इचलकरंजीकरांसाठी एक मोठी गोष्ट आहे. MH51 हे इचलकरंजीकरांना आजपासून देण्यात आलेलं आहे आणि येत्या काळामध्ये याचा खराच एक चांगला इम्पॅक्ट इचलकरंजीकरांच्यावर आपल्याला बघायला मिळेल. इथली अर्थव्यवस्था असेल, इथली समाज व्यवस्था असेल, ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान हे MH51 देण्याचे चान्सेस आहेत. सर, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज MH51 हे इचलकरंजीकरांना देण्यात आलेलं आहे. काही प्रतिक्रिया देऊ इच्छिता सर? काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? आनंद झालेला आहे. कोल्हापूरचे हेलपाटे वाचलेले आहे. ऑब्वियसली खरंच कोल्हापूरचे हेलपाटे वाचलेले आहेत. कोल्हापूरला जो जाणारा खर्च होता व मानसिक जो त्रास होत होता तो सर्व वाचणार आहे आणि आजूबाजूच्या जे हातकणंगल्यातले जे लोक असतील, शिरोळ तालुक्यातले जे लोक असतील त्यांना हे जवळ पडणार आहे आणि काम पण लवकरात लवकर होतील. इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यासाठी ह्या दोन हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यासाठी ज्याच्यामध्ये इचलकरंजी पण आहे. कार्यालयाचं उद्घाटन आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. या कार्यालयामध्ये साधारण ह्या दोन तालुक्यामध्ये 4 लाख वाहनांची संख्या आहे. ऑलरेडी आहे आपल्याकडं जवळ 15,000च्या वरती त्याच्यात बाळोत्री म्हणजे ट्रक टेम्पो अशी वाहनं आहेत. सुमारे 25,000 लायसन्स दरवर्षी ह्या दोन तालुक्यातून जे कॅम्प आहेत त्याच्यातून जात असतात आणि हे दोन तालुके मिळून कोल्हापूर ऑफिसमध्ये सुमारे 25 कोटी रुपयाचा महसूल देतात. तर असं एक परिपूर्ण एक युनिट आहे. त्या युनिटसाठी हे कार्यालय सुरू झालेलं आहे. शासनानं इथं 47 पदांची निर्मितीचा प्रस्ताव दिलेला आहे. 47 पदं असतील, त्याच्यामध्ये मोटरवाहन निरीक्षक 9 असतील, सहाय्यक मोटरवाहन निरीक्षक 12 असतील आणि 21 क्लर्क असतील, शिपाई असेल आणि वाहन चालक एक वाहन असणार आहे जे भरारी पथकाचं काम करणार आहे. तर मी इचलकरंजीकरांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांची खूप जुनी जी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली आहे आणि शासन आपल्या दारी हा जो काही शासनाचा नारा आहे त्या अनुषंगानं आता आरटीओ तुमच्या दारात म्हणजे इचलकरंजीमध्ये आलेला आहे. तर इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ आणि वडगाव असेल, हातकणंगले असेल, इथल्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. इथं सर्व प्रकारची कामं होणार आहेत. म्हणजे तुमच्या गाडीचं जर एखादं ट्रान्सफर करायचं असेल, गाडीचा बँकेचा बोजा चढवायचा असेल, उतरायचं असेल, डुप्लिकेट आरसी काढायचं असेल आणि लायसन्सशी रिलेटेड सर्व कामं जसं की लर्निंग लायसन्स असेल, पक्के लायसन्स असेल, लायसन्सचं नूतनीकरण असेल, डुप्लिकेट लायसन्स काढणं असेल, ही सर्व कामं आता या कामासाठी आपल्याला या दोन तालुक्यातल्या जनतेला कोल्हापूरला जाण्याची गरज भासणार नाही. MH51 हा सांकेतिक क्रमांक इथे मिळालेला आहे आणि MH51 ही 2 व्हीलर मालिका सुरू होते आणि MH51A ही कारची मालिका आता सुरू होईल. MH51B ही भाडोत्री वाहनासाठीची मालिका सुरू होईल. तर मी पुन्हा एकदा सर्व या दोन तालुक्यातल्या नागरिकांचं म्हणजे MH51 च्या नागरिकांचं असं म्हणेन मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही प्रयत्न करू मोटार वाहन विभागातर्फे की जास्तीत जास्त चांगली सेवा या लोकांना देता येईल. थँक्यू. चालेल, धन्यवाद. इचलकरंजीहून प्रवीण आंढे. पाहत रहा इंडियाचा आवाज.